धुळ्यामधील देवपुरातील अनमोल नगरात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनपोत दुचाकीवरील चोरट्याने काल 25 ऑगस्टला सायंकाळी ओरबाडून नेली होती। याबाबत तक्रार दाखल होताच धुळे एलसीबीने चेन स्नॅचरला अवघ्या काही तासातच जेरबंद केलं आहे। हेमंत सोनी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। शिवाय त्याच्याकडून सोनपोतही हस्तगत केली आहे। अनमोल नगरातील रहिवासी पुष्पावती चौधरी या काल सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास अनमोल नगरकडून नेताजी ग्राउंडकडे पायी जात होत्या। यावेळी दुचाकीवरून एक इसम त्यांच्या दिशेने आला आणि त्याने गळ्यातील सुमारे 1.5 लाख रुपये किमतीची सोनपोत ओढली। दरम्यान त्याने पुष्पावती चौधरी यांना जोरात धक्का दिल्याने त्या खाली पडल्या। यात सदर इसमाचा मोबाईल देखील खाली पडला होता। या घटनेनंतर पुष्पावती चौधरी यांनी तातडीने देवपूर पश्चिम पोलिसात फिर्याद दाखल केली। शिवाय त्याचा मोबाईलही पोलिसांच्या स्वाधीन केला होता। त्यानुसार अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे एलसीबीच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीची मदत घेत अवघ्या काही तासातच चेन स्नॅचिंग करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या। या प्रकरणी अधिक माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे। नेताजी रोडच्या भागामध्ये एक चेन स्नॅचिंग झाली होती। त्याच्यामध्ये ज्या महिला होत्या त्या साधारणतः 65 वर्षाच्या आहेत आणि त्यांनी अतिशय प्रसंगावधान दाखवून जेव्हा त्याच्याकडून चेन हिसकवली गेली तर त्या झटापटीमध्ये त्यांनी आरोपीचा मोबाईल फोन काढून त्यांनी नेला। याचप्रमाणे तिथे एक बंगला होता, त्या बंगल्यामध्ये देखील सीसीटीव्ही आपल्याला अतिशय चांगलं त्याचं क्लिपिंग मिळालं आणि या दोघांच्या आधारे आपण आरोपीला आज तात्काळ अटक केलेली आहे। या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही एक आवाहन करत आहोत की ज्या ठिकाणी आपलं घर आहे तर एक कॅमेरा स्वतःसाठी, एक कॅमेरा समाजासाठी असं म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावायचं एक मोहीम हाती घेतली आहे। त्याच्याने जास्तीत जास्त सीसीटीव्ही आपण आपल्या परिसरात लावावे असं पोलिसांकडनं आवाहन करण्यात येतं।